मंडळी, आपल्या ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या 15 वर्षात प्रचंड वाढली आहे। विशेष म्हणजे ठाणे शहरात वाढलेल्या लोकसंख्येपैकी 85 ते 90% नागरिक हे घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरात राहतात। नेमका हाच घोडबंदर रोड अनेकदा डोकेदुखीचं कारण ठरतो, कारण घोडबंदर रोडच्या परिसरात अनेकदा प्रचंड वाहतूक कोंडी होते। का होते ही वाहतूक कोंडी, त्यावर काही उपाय आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या रहिवाशांचं त्यावर काय मत आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत महापालिकेचे महामुद्देच्या स्पेशल रिपोर्टमधून। ठाणे शहर मुंबईला लागून असलेला अतिशय महत्त्वाचा परिसर। गेल्या 15 ते 20 वर्षात ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात मोठ्या संख्येनं टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या। काही लाख नागरिक नव्यानं इथं राहायला आले। ठाणे शहरापेक्षा इथं फ्लॅट थोड्या कमी किमतीचे असले तरी मध्यमवर्गीय माणसाला ते दर महाग वाटावे इतके प्रचंड आहेत। मात्र इतके पैसे मोजल्यावर देखील या रहिवाशांना ट्रॅफिक जाम नावाच्या समस्येचा दररोज सामना करावा लागतो। ज्याप्रमाणे तारेवरची कसरत करत मला चालावं लागतंय, त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर वाहन असेल तर देखील ठाण्यातील घोडबंदर रोडवरून जायचं असेल तर तुम्हाला अशीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशावेळी एबीपी माझाने याच महानगरपालिकांचे महामुद्दे हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। सगळ्या समस्या आपण मांडतोय। या घोडबंदर रोडवर वाढलेल्या ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यामध्ये जे ठाणेकर राहतात त्यांच्या गाड्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय। त्यामुळे देखील या घोडबंदर रोडला आता वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय। आता हे ग्रहण कसं सोडवायचं यावर प्रशासन देखील विचार करतंय। घोडबंदर रोडच्या या अवस्थेला अनेक कारणं आहेत। सर्वात महत्त्वाची 2 कारणं म्हणजे अवजड वाहनांची खूप मोठी संख्या आणि मेट्रोची कामं। मुंबईच्या मेट्रो 4 प्रकल्पाचा मार्ग वडाळा ते कासार वडवली आहे। मात्र जनतेच्या मागणीमुळे हा मार्ग पुढं गायमुखपर्यंत नेण्यात आला। मेट्रोच्या कामांमुळे मध्ये मध्ये रस्ता छोटा होतो, मग वाहन चालक आपल्या गाड्या सर्व्हिस रोडवर नेतात, मग सर्व्हिस रोड देखील जाम होऊन जातो। अनेकदा मध्यरात्री रस्त्याची एक बाजू काही वेळासाठी बंद करण्यात येते, त्यामुळे अवजड वाहनांची 5 ते 7 किलोमीटरची रांग लागते। गेली 8 वर्ष हे मेट्रोचं काम सुरू आहे, मात्र अजूनही हे काम पूर्णत्वाच्या जवळ पोहोचलेलं नाही। दुसरा मुद्दा अवजड वाहनांचा। उत्तर आणि दक्षिण भारतातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे घोडबंदर रोड आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण राजस्थान गुजरातमधून ज्या ट्रक्सना पुणे, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडूला जायचं असतं त्यांना हा मार्ग घेण्यावाचून पर्याय नाहीये। त्यामुळे दररोज हजारो टेम्पो, ट्रक आणि ट्रेलर या मार्गावरून जातात। त्यांना सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळात प्रवेश बंदी आहे। मात्र ही प्रवेश बंदी दररोज पाळली जातेच असं नाही। यामध्ये वाहतूक पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही अनेकदा केला जातो। या 2 कामांव्यतिरिक्त सर्व्हिस रोडचं मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरण आणि अमृत योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनची कामं देखील सुरू आहेत। तसंच आनंदनगर जंक्शनला मेट्रो सोबतच उड्डाणपुलाचं काम देखील अनेक महिन्यांपासून चाललंय। 2.5-3 तास रोजचे जातात आमचे, आणि एवढे मोठे मोठे नेते असून ठाण्यामध्ये कोणीही दखल घेत नाही, कोणीही काही याच्यावर ॲक्शन घेत नाही। प्लस हे रोडवर बघतायत तुम्ही कसे काम करतात, काय कोणीही सुद्धा एखादा ट्रॅफिकवाला किंवा कोणी इथे उभा नसतो। कधी कुठल्या क्षणी काही ॲक्सिडेंट होऊ शकतो इथे। रोज ट्रॅफिक असते, रोज इथे दिवसा बी ट्रॅफिक तेवढी, संध्याकाळी बी तेवढी ट्रॅफिक। कमीत कमी 5 मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा पाऊण तास वेट करावं लागतो, गाडी हालत नाही जागेवरनं। प्रवासी बी वैतागतात, आम्हाला बी कंटाळा येतो। पेशंट असतात ना, बरोबर, त्याच्यामुळे तकलीफ तर होतीच ना या ट्रॅफिकनं। किती थांबणार, प्रत्येक सिग्नल लागतो आणि प्रत्येक सिग्नलला एवढं थांबतोय, त्याच्यामुळे त्रास तर होतोयच ना। म्हणजे सही करायला डायबिटीसवाले हे ते पेशंट असतात त्यांना तो त्रास आहेच म्हणजे सही करायला। 2 ते 5 सप्टेंबर 2024 या काळात दर सलग 4 दिवस कोणत्या ना कोणत्या अपघातामुळे इथं भयंकर वाहतूक कोंडी व्हायची।
यामुळे स्थानिक रहिवासी इतके उद्विग्न झाले की त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. जस्टिस फॉर घोडबंदर संस्थेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. कहीं ना कहीं कोऑर्डिनेशन मिसिंग है, क्योंकि गाड़ियाँ जब 9 बजे या 11 बजे मेन पॉइंट से, यानी कि फाउंटेन वसई से या तो फिर मुम्बरा साइड से या फिर मुंबई से निकलना चाहिए, वो पहले ही सिटी में आ जाती हैं और फिर यहाँ की ट्रैफिक के पास कोई ऑप्शन नहीं बचता है, या तो उन्हें रोक दें, अगर गाड़ियाँ रुकती हैं तो ट्रैफिक जैम हो जाता है, छोड़ देते हैं तो लोग परेशान होते हैं. ते आपल्या ठाण्यातले जे जॉबसाठी जे वेस्टर्न लाईनला बोरिवली साईडला जातात, जे ते जेव्हा येतात रात्री, त्यांना जिथं 15 मिनिटं लागतात तिथं 1.5-2 तास त्यांना थांबावं लागतं. ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही आहे. तर माझी विनंती गव्हर्नमेंटला की त्यांचा जो टायमिंग 11 वाजता आहे तो त्यांनी प्रॉपरली व्यवस्थित मेंटेन केला तर ट्रॅफिक होणार नाही, ट्रॅफिकची समस्या होणार नाही. या निदर्शनानंतर प्रशासनाला जाग आली आणि मग वाहतूक पोलीस आणि वॉर्डन्सची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला. तसंच ज्या अनेक सरकारी संस्थांची कामं इथं सुरू आहेत त्यांनी समन्वय ठेवण्याचे आदेशही तेव्हा शिंदेंनी दिले होते. एक्स्ट्रा वॉर्डन्स, एक्स्ट्रा स्टाफ, माननीय CP सरांनी एक्स्ट्रा स्टाफ दिलेला आहे. माननीय आयुक्त साहेबांनी एक्स्ट्रा वॉर्डन्स देण्याबाबत मेट्रोला कळवले होते. त्याच्यामुळे एक्स्ट्रा वॉर्डन्स, जवळपास 100 वॉर्डन्स आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण घोडबंदर म्हणजे आनंदनगरपासून घोडबंदरपर्यंत आपल्याला 100 वॉर्डन्स एक्स्ट्रा मिळाले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं 50चा स्टाफ वेगळा एक्स्ट्रा आपल्याला एवढ्याच फक्त हे करण्यासाठी मिळालेला आहे. राज्य सरकारनं देखील या समस्यांची दखल घेत 2 मोठे प्रकल्प हाती घेतले. पहिला प्रकल्प आहे टिकुजिनीवाडी ते बोरिवली भुयारी मार्ग आणि दुसरा आहे गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग. मात्र हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 4 ते 5 वर्ष लागणार आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडी कमी करणं हे ठाणे वाहतूक पोलिसांसमोरचं मोठं आव्हान राहणार यात शंका नाही. आता एक चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे तब्बल 350पेक्षा जास्त CCTV कॅमेरे हे संपूर्ण ठाणे शहरात लावण्यात येणार आहे आणि त्याचं मॉनिटरिंग या स्क्रीनद्वारे करण्यात येणार आहे. अगदी 1 महिन्याच्या आत ही सिस्टीम सुरू होईल असा दावा ट्रॅफिक पोलिसांचा आहे, प्रशासनाचा आहे, महानगरपालिकेचा आहे. त्यामुळे ही सिस्टीम सुरू झाल्याच्या नंतर तरी ठाण्यातील घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल का हा प्रश्न आहे. मात्र सकारात्मक विचार केला तर नक्कीच यामध्ये बदल दिसून येईल अशी अपेक्षा नागरिक आणि प्रशासन देखील व्यक्त करत आहे. कॅमेरामॅन जितेश महाजनसह अक्षय भाटकर, ABP माझा ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.